सणासुदीला अगदी सोप्या पद्धतीने घरात असलेल्या वस्तू वापरूनच ही रांगोळी आपण काढू शकता। हळद, कुंकू आणि तांदळाचं पीठ, बस 3 गोष्टी वापरून मी ही रांगोळी काढली आहे। तर मी आधी तांदळाचं पीठ चाळणीमध्ये, चहा गाळणीमध्ये स्प्रेड करून घेतलं व्यवस्थित। तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ असतात ते तुम्ही बारीक करून त्याचं पीठ बनवू शकता आणि ते वापरू शकता। त्यानंतर हातानेच तुम्हाला जे पण डिझाईन तिथे काढायचे आहे रांगोळीमध्ये ते करून घ्यायचं हाताने सोपी, किंवा इयरबड्स वगैरे असतील तर ते वापरू शकता तुम्ही हातानेच करून घेतली, सोपी रांगोळी होती तर त्याच्यामध्ये। आणि मग मी हळद वापरली त्याच्यासाठी आणि हळद पुन्हा चाळणीमध्ये, चहा गाळणीमध्ये घेऊन ती स्प्रेड केली आणि नंतर मध्ये एक गोल छोटा करून परत त्याच्यात कुंकू वापरलं आणि कुंकूने ते भरलं मी आणि साईडला हाताने छोटी छोटी फुलं काढली तिथे डिझाईन छोटीशी आणि त्याला पण हळद आणि कुंकूचा वापर करून कलर भरले। बस एवढ्या सोप्या पद्धतीने माझी ही माऊलींची रांगोळी माझी तयार झाली पूजेसाठी, किंवा तुम्ही शोसाठी ठेवू शकता कसंही। अजून पण एक अशीच रांगोळी मी आधी अमेरिकेत आल्यावर फर्स्ट टाईम काढली होती, त्यात मी फुलं होती तिथे मिळालेली, ती फुलं वापरून ती काढली होती। सो अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या रांगोळ्या मी काढत असते बऱ्याचदा। जर काही नसेल अवेलेबल तर ह्या गोष्टी वापरून घरातल्या तुम्हाला रांगोळी नक्कीच काढता येईल। तुमचं पूजा करण्याची किंवा काही इच्छा असेल ती सगळी ह्याच्याने पूर्ण होईल। सो कशी वाटली छोटीशी रांगोळी आणि घरातले असलेल्या अवेलेबल असलेल्या प्रोडक्टपासूनच बनवली आहे। तर तुम्ही सांगा तुम्हाला आवडली का आणि तुम्ही पण असंच काही यूज करता का, तर मला शेअर करा। तुमची पण काही असं हे असेल करण्याची कला तर प्लीज मला नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा। आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।